आपण आधीच अनावृत्त बीजी वनस्पतींची ओळख करून घेतली आहे, ज्या बिया निर्माण करणाऱ्या पहिल्या वनस्पती आहेत, ज्यांना बीजपत्री असेही म्हणतात. आणि आज आपण दुसऱ्या प्रकारच्या बीजपत्री वनस्पतींबद्दल बोलणार आहोत, म्हणजेच आवृत्तबीजी वनस्पती. अनावृत्त बीजी वनस्पतींवरील आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं, की अनावृत्ती वनस्पतींच्या बियांवर कोणतेही आवरण नसते, म्हणजेच बिया उघड्यावर असतात. त्या कशातही गुंडाळलेल्या नसतात. यामुळे एक समस्या निर्माण होते, कारण बियांमध्ये युग्मक असते, म्हणजेच वनस्पतींची छोटी बाळे. आता एका नवजात बालकाला रस्त्याच्या कडेला सोडल्याची कल्पना करा. कोणतेही संरक्षण नाही, पोषण नाही, मार्गदर्शन नाही. जगण्यासाठी ही काही चांगली पद्धत नाही, बरोबर ना? या बिया कुठेही पडू शकतात, अगदी अशा ठिकाणीही जिथे त्यांची चांगली वाढ होऊ शकत नाही. मग यावर उपाय काय? बी एका फळामध्ये गुंडाळून ठेवा. त्यामुळे प्राणी ते फळ खातील आणि नकळतपणे त्या बिया भरपूर सूर्यप्रकाश, माती आणि पाणी असलेल्या नवीन ठिकाणी घेऊन जातील. पण थांबा, फुलांशिवाय फळे येऊ शकत नाहीत आणि इथेच आवृत्तबीजी वनस्पतींची भूमिका येते. या सपुष्प वनस्पती आहेत. आता आपण त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेऊया. मुळांपासून सुरुवात करूया. आवृत्तबीजी वनस्पतींमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारची मुळे दिसतात: सोटमूळ संस्था आणि तंतुमुळी संस्था. सोटमूळ संस्थेमध्ये एक जाड प्राथमिक मूळ मातीत खोलवर जाते आणि त्यातून अनेक द्वितीयक आणि तृतीयक मुळे फुटतात, जी वनस्पतीला घट्ट धरून ठेवतात आणि जमिनीखालील साठ्यातून पाणी खेचण्यास मदत करतात. वाटाणा, मूग आणि हरभरा यांसारख्या वनस्पतींमध्ये तुम्हाला अशी मुळे पाहायला मिळतील. तंतुमुळे संस्थेमध्ये एका मुख्य मुळाऐवजी मुळांचा एक गुंतागुंतीचा झुडगा पृष्ठभागाजवळ पसरलेला असतो. तुम्हाला अशी मुळे गवतामध्ये आढळतील. आता आपण या वनस्पतींच्या खोडांबद्दल बोलूया. त्यांची खोडे मजबूत असतात आणि त्यावर पेरे असतात. पेरे हे खोडावरील असे बिंदू असतात जिथून फांद्या आणि पाने बाहेर येतात. दोन पेऱ्यांमधील अंतराला कांडे असे म्हणतात आणि वनस्पती जसजशी मोठी होते तसतसे तिचे खोड शेवटी एका लाकडी बुंद्यामध्ये रूपांतरित होते. यानंतर आपण वनस्पतींच्या पानांबद्दल बोलूया. आवृत्तबीजी वनस्पतींमध्ये दोन प्रकारची पाने असतात: साधी आणि संयुक्त. साधी पाने ती असतात ज्यांची पर्णपाती अखंड असते, जी आपण आंब्यामध्ये पाहतो. आणि संयुक्त पाने ती असतात जिथे एकच पान अनेक लहान पर्णिकांमध्ये विभागलेले असते, जसे आपण कडुलिंबामध्ये पाहतो. आणि जर आपण या पानावरील शिरांच्या रचनेकडे बारकाईने पाहिले तर त्याही दोन प्रमुख गटांमध्ये विभागल्या जाऊ शकतात: जाळीदार शिराविन्यास आणि समांतर शिराविन्यास. जाळीदार शिराविन्यास असलेल्या पानांमध्ये आपल्याला कोळ्याच्या जाळासारखे एक जाळे पसरलेले दिसते, जसे आपण येथे पाहत आहोत. आणि असा शिराविन्यास आंबा, कोथिंबीर आणि जास्वंदीच्या पानांमध्ये दिसून येतो. समांतर शिराविन्यास असलेल्या पानांमध्ये आपल्याला पानांच्या पृष्ठभागावर एकमेकांना समांतर जाणाऱ्या सरळ रेषा अशा प्रकारे दिसतात आणि हे केळीच्या पानांवर आणि अगदी गवतावरही पाहायला मिळते. आता आपण आवृत्तबीजी वनस्पतींच्या सर्वात वेगळ्या वैशिष्ट्याबद्दल बोलूया, जी म्हणजे फुले आहेत. आवृत्तबीजी वनस्पतींमध्ये फुलांना हिरव्या रंगाचे निळपुंजे असतात, जी प्रकाश संश्लेषण करू शकतात. नंतर त्यांना रंगीबिरंगी पाकळ्या असतात आणि त्यांच्यात नर आणि मादी प्रजननाचे अवयव असतात. नर प्रजननाच्या अवयवाला पुंकेसर म्हणतात. हे काहीसे असे दिसते, ज्यात डेटासारखे वृंत असते आणि त्यावर परागकोश नावाचा एक फुगीर भाग असतो. परागकोश परागकण तयार करतो. आपण अनावृत्तबीजी वनस्पतींवरील व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की वनस्पतींनी शुक्राणूंना लहान संरक्षण आवरणामध्ये गुंडाळण्यासाठी परागकण तयार करण्यास सुरुवात केली, जेणेकरून त्यांना अंडी गाठण्यासाठी पाण्यावर अवलंबून राहावे लागणार नाही. परागकण हवा, मधमाशा, फुलपाखरे आणि पक्षी यांसारख्या मदतनीसांद्वारे वाहून नेले जाऊ शकतात. आवृत्तबीजी वनस्पतींमध्ये परागकणांना मादी प्रजननाच्या अवयवाकडे हस्तांतरित करावे लागते, ज्यामध्ये कुक्षी नावाचा हा असमान बशीसारखा भाग, कुक्षिवृंत नावाचा दांडासारखा भाग आणि तळाशी असलेला गोलाकार अंडाशय यांचा समावेश असतो. याला एकत्रितपणे जायांग असे म्हणतात. अंडाशयात एक किंवा अधिक बीजांडे असतात, ज्या प्रत्येकामध्ये एक अंडपेशी असते. परागकण हवेद्वारे, मधमाशांद्वारे किंवा पक्ष्यांद्वारे परागकोशातून कुक्षीकडे नेले जातात. परागकणांच्या हस्तांतरणाला परागीभवन असे म्हणतात आणि हे एकतर एकाच फुलात किंवा एकाच झाडाच्या दोन फुलांमध्ये किंवा एकाच प्रजातीच्या दोन वेगवेगळ्या झाडांच्या दोन फुलांमध्ये होऊ शकते. एकदा का परागकण कुक्षीवर पडला की तो एक सूक्ष्म बोगदा वाढवतो, ज्याला परागनलिका असे म्हणतात, जी थेट बीजांडापर्यंत जाते. परागनलिका नर युग्मकाला बीजांडामध्ये असलेल्या अंडपेशीला भेटण्यासाठी वाहून नेते.
आता बीजांडामध्ये काय होईल? बीजांडामध्ये शुक्राणू अंडपेशीला भेटतो. यामुळे फलन होते, ज्याचा परिणाम म्हणून युग्मक तयार होते. हे युग्मक एकपेशीय असते, ज्याची वाढ होऊन भ्रूण किंवा छोटी वनस्पती बनते, जी अर्थातच बहुपेशीय असते. आणि अशा प्रकारे बीजांडाचे बीजामध्ये रूपांतर होते आणि फुलाचे रूपांतर फळात होते, ज्यामध्ये बी सुरक्षित असते. आणि यातूनच आपण सुरुवातीला ज्या समस्येबद्दल बोललो होतो ती सुटते. कारण बिया फळांमध्ये गुंडाळलेल्या असल्याने वनस्पतीच्या बाळांचे अधिक चांगले संरक्षण होते आणि प्राणी फळे खात असल्याने ते बहुतेक करून त्या बिया विशिष्ट वनस्पतींच्या वाढीसाठी योग्य असलेल्या जवळच्या भागात पसरवतात. आता आपल्याला माहीत आहे की बीमध्ये युग्मक सुरक्षित असते, जे एका नवीन वनस्पतीमध्ये वाढते आणि यासाठी युग्मकाला पोषणाची गरज असते, बरोबर? आणि हे पोषण देण्यासाठी बियांमध्ये एक विशेष पोषण देणारी ऊती असते, ज्याला बीजपत्र म्हणतात. अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी अशा दोन्ही वनस्पतींच्या बियांमध्ये बीजपत्रे असतात. आता अनावृत्त बीजी वनस्पतींमध्ये बीजपत्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर बदलत असली तरी आवृत्त बीजी वनस्पतींमध्ये बियांना एकतर 2 बीजपत्रे असतात किंवा त्यांच्याकडे एक बीजपत्र असते. 2 बीजपत्रे असलेल्या वनस्पतींना द्विबीजपत्री वनस्पती म्हणतात आणि एक बीजपत्र असलेल्यांना एक बीजपत्री वनस्पती असे म्हणतात. आणि तुम्हाला माहीत आहे का, आपण मुळे, पाने, शिराविन्यास याबद्दल जे काही बोललो ते सर्व एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री वनस्पतींशी जुळते. द्विबीजपत्री वनस्पतींमध्ये सोटमूळ आणि जाळीदार शिराविन्यास असतो, तर एक बीजपत्री वनस्पतींमध्ये तंतुमुळे आणि समांतर शिराविन्यास असतो. तर ही होती आवृत्तबीजी वनस्पतींची माहिती. जर या वनस्पती अस्तित्वात नसत्या तर त्यांच्याशिवाय जीवन पूर्णपणे वेगळे असते. विचार करा, तांदूळ नाही, गहू नाही, फळे किंवा भाज्या नाहीत, याचा अर्थ ब्रेड नाही, डोसे नाहीत, चपाती नाही, फ्रूट सॅलड नाही, अगदी तुमचे आवडते गोड पदार्थही नाहीत. जर आवृत्तबीजी वनस्पती नसत्या तर आपल्यावर अजून कोणत्या प्रकारे परिणाम झाला असता, याचा विचार तुम्ही करू शकता का? खालील कमेंट्समध्ये नक्की सांगा.